IBSचा त्रास असेल तर प्रत्येकाला कोलोनोस्कोपी म्हणजे मोठ्या तडीची दुर्बिणीची तपासणी करावी लागते का? काही स्पेसिफिक परिस्थितीमध्ये करावं लागते. खूप पेशंट विचारतात, डॉक्टर मला पोट फुगते, पोट दुखते, कधी-कधी जुलाब होते, कधी बद्धकोष्ठता असते. मला कोलोनोस्कोपी करण्याची गरज आहे का? मला कोलोनोस्कोपी करावं लागेल का? महत्त्वाचं म्हणजे IBSचं निदान बहुतेक वेळा गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट तुमच्या सिम्प्टमवरूनच ओळखतात. प्रत्येक IBSच्या पेशंटला कोलोनोस्कोपी लागते असं नाही. पण काही वॉर्निंग साईन असेल, काही इम्पॉर्टंट सिम्प्टम असेल, कोलोनोस्कोपी करणे खूप महत्त्वाचं असते. उदाहरणार्थ शौचात रक्त येणे, अचानक वजन कमी होणे, वय 40 ते 50 पेक्षा जास्त असणे, रात्री झोपेमधून उठून जुलाबाला जाणे, कुटुंबामध्ये कोलॉन कॅन्सर किंवा IBDची हिस्ट्री असणे, अशा परिस्थितीमध्ये कोलोनोस्कोपी केल्याने इतर गंभीर आजार जसे की कोलोरेक्टल कॅन्सर किंवा IBD यांना वेळेवर ओळखता येतो. म्हणून कोलोनोस्कोपी कधी करायची, सिम्प्टम आणि रिस्क फॅक्टर पाहून तुमचे डॉक्टर ठरवतात. पोटाच्या अशाच आजारांबद्दल सोपी आणि वैज्ञानिक माहिती हवी असेल तर गटफिटला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.